फ्रेंड्स, अवघडे फॅमिली ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत घरगुती आपला मसाला, चटणी, गाठी मसाला म्हणतात त्याला। तर आपण मसाला आज बनवणार आहोत। तर पाहूया आपण मसाल्याची तयारी कशी कशी चाललेली आहे। तर चला पाहूया मसाल्याची आपली तयारी। आपण हा सर्व गरम मसाला आपण गरम करून घेतला आहे थोडं तेल टाकून। हे पहा, हा कांदा आहे, हा कांदा पण आपण शिजवून घेणार आहे, नंतर तेलामध्ये परतणार आहोत आपण। ते आपण दाखवूच कसा परतणार आहोत किंवा शिजवून घेणार आहोत। आता आपण भाजून घेणार आहे लाल लवंगी मिरची। अशा प्रकारे खोबरं हे भाजून घेत आहे। असाच आम्ही सर्व गरम मसाला भाजून घेतलेला आहे। आता आपण मिरची पाहणार आहोत कशी भाजून घेते चुलीवरती। आपण पाहणार आहोत चुलीवरची भाजणारी मिरची, बघा कशी भाजते आम्ही मस्तपैकी। आता कसं भाजतंय बघा। पण ही अशी मिरची भाजून घेतलेली आहे चुलीवरती। अशी हे याला घमेलं बोलतात, त्या घमेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आणि हे पाहता आपले हे चुलीवरती कांदा ठेवलेला आहे आपण भाजण्यासाठी। तर आपण कांदा हा भाजून घेणार आहे, पूर्ण काळा होईपर्यंत भाजून घेणार आहे। आणि भाजून झाल्यानंतर, शिजवून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत। आणि मग हे आपण मसाल्यामध्ये नंतर सगळं मसाला कुटून झाल्यानंतर हा मसाला कांदा लसूण दुमसून घेणार आहोत त्याच्याबरोबर। तर चला आता आपण सर्व तयारी झालेली बघून आपण मसाला आता कुटण्यासाठी मसाला काढणी यंत्रण आहे त्याच्यावरती जाणार आहे मसाला कुटण्यासाठी। आता आपण दुकानावरती, तर चला आता आपण जाऊ तयारी करून मसाला कुटण्यासाठी। भाजलेली मिरची चुलीवरची, हे पहा मी खोबरं भाजून घेतलेलं आहे। हा पूर्ण गरम मसाला आम्ही थोडा तेलामध्ये आणि बाकीचा जिरे वगैरे हे फक्त गवळे गवळे भाजून घेतलेले आहे। हा लसूण आहे 1 किलो घेतलेला आहे। आणि हा जो गरम मसाला आहे तो आम्ही 2-2 छटक घेतलेला आहे 2 किलोसाठी। ही 2 किलो मिरची आहे। तर आपण पाहू, आता आपण जाणार आहोत मसाला कुटायला, तयारी करू मसाला कुटण्याची। हा सर्व आपण भाजून घेतलेला मसाला आता या मिरचीमध्ये मिक्स करणार आहोत, म्हणजे आपल्याला मसाला कुटताना पूर्ण मसाला मिक्स होतो। मग आपण आलेलो आहे मसाला कुटायला। पहा आता मसाला कसे कुटता येते। हा दुसऱ्यांचा मसाला आहे, आपला मसाला येत आहे। तर हे पहा आपला आता मसाला घेतलेला आहे कुटण्यासाठी। आपला मसाला आता कुटतोय। व्हाईट पाटीमध्ये मसाला आपला कुटून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये आता आपण कुटत आहोत कांदा, खोबरं आणि लसूण टाकलेलं आहे। आता याच्या डब्यामध्ये आहे हिरव्या तेलीच्या, याच्यामधला आपण कांदा आता टाकणार आहोत। हे पहा आता कांदा टाकायचा तिथे। आपला तयार झालेला मसाला, हा मसाला काढून घेतला। आपला मसाला आता
भाजून घ्यायचं चांगलं.